थर्ड इयरला सेमिस्टर 6 साठी जो काही बॉटनी विषयासाठी सिलेबस आहे तो आहे मॉलिक्युलर बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. ओके. तर आपल्याकडे याचं टेक्स्ट बुक देखील आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी ॲज पर दी सिलेबस ऑफ संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती. नभप्रकाशनचं हे टेक्स्ट बुक आहे. तुम्हाला ज्याला कोणाला शक्य होईल त्यांनी बुक स्टोअर वरून जर का हे बुक परचेस केलं तर तुम्हाला अगदी जवळून याचा आपल्याला अभ्यास करता येतो. ठीक आहे. तो मॉलिक्युलर बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी इट इज रिटन बाय डॉक्टर एन.एच. सहारे, डॉक्टर पी.ए. गावंडे, मिस एस.व्ही. सातपुते, डॉक्टर डी.के. कोचे, डॉक्टर व्ही.डी. हुक्के, मिस एस.आर.एस. धांडे असे या पुस्तकाचे ऑथर आहेत. हे ऍक्च्युली टेक्स्ट बुक आहे. आता याच्या व्यतिरिक्त या टेक्स्टबुकच्या व्यतिरिक्त टेक्स्टबुक म्हणजे काय की आपल्या सिलेबसनुसार असणारं हे बुक आहे आपल्या विद्यापीठाच्या सिलेबसनुसार. पण याच्या व्यतिरिक्त ही सर्व काही इथं बघा ह्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत ही रेफरन्स बुक देखील आपल्याला या विषयाची ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन प्रिंटेड फॉर्ममध्ये अवेलेबल असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या लायब्ररीमध्ये देखील आहे, कॉलेजच्या लायब्ररीमध्ये देखील यापैकी बरीच पुस्तकं आहेत. पण आता या सर्व काही सिच्युएशनमुळे तुमच्यापर्यंत शक्यतो पोहोचू शकत नाही. पण मात्र तुम्ही गुगलवरती याचा सर्च जर केला तर तुम्हाला बरेचसे काही पीडीएफ स्वरूपामध्ये ही पुस्तकं अवेलेबल होती. पहिली गोष्ट. ओके. तर एक लक्षात घ्या की आपल्याला या सेमिस्टरमध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हा जो काही बॉटनी अंतर्गत सब्जेक्ट आहे हा आपल्याला शिकायचा. मित्रांनो, तुम्ही शेवटच्या सेमिस्टरमध्ये आहात, 6 सेमिस्टरमध्ये आहात. हे 6 सेमिस्टर पास आउट झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल, है की नाही. तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल. आणि आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की फर्स्ट सेमिस्टर पासून तर आता ह्या 5व्या सेमिस्टर पर्यंत बॉटनी विषय जो आहे या बॉटनी विषयामध्येच आपण वेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट शिकलेला आहोत. पहिल्या सेमिस्टरमध्ये आपण फंडामेंटल बॉटनी शिकलो, ज्यामध्ये क्रिप्टो गेम्स काय असतात, फॅनोरो गेम्स काय असतात, है की नाही. मग क्रिप्टो गेम्समध्ये अल्गी, फंजाय, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट, त्यानंतर जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म असे हे जे काही 5 वेगळे प्रकारचे प्लांटचे ग्रुप आहेत हे आपण त्या ठिकाणी शिकलो. यासोबतच मायक्रोब्स, है की नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात, बॅक्टेरिया काय असतात, व्हायरसेस काय असतात याचा आपण पहिल्यांदा त्याचा स्टडी केलेला आहे. सेकंड सेमिस्टरला त्याचप्रमाणे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म काय असतात, अँजिओस्पर्म प्लांटची मॉर्फोलॉजी कशा प्रकारची आहे, मग यापैकी कोणते कोणते प्लांट्स वापरले जातात, त्याचं युटिलायझेशन कशा प्रकारचं आहे याचा आपण अभ्यास सेकंड सेमिस्टरमध्ये केलेला आहे. त्यानंतर थर्ड सेमिस्टरमध्ये या सर्व काही प्लांट ग्रुप पैकी महत्वाचा जो काही ग्रुप आहे अँजिओस्पर्म प्लांट ग्रुप, या अँजिओस्पर्मिक प्लांट ग्रुपची व्हास्ट डायव्हर्सिटी आपल्याला जगामध्ये असलेली पाहायला मिळते. आणि मग याच अँजिओस्पर्मिक प्लांटचं आपण क्लासिफिकेशन थर्ड सेमिस्टरला शिकलो. थर्ड सेमिस्टरला क्लासिफिकेशन, त्याचबरोबर अॅनाटॉमी आणि एम्ब्रियोलॉजी असा हा पार्ट आपण बायोलॉजी किंवा या आपल्या लाईफ सायन्स मधला आपण त्या ठिकाणी स्टडी केलेला. त्यानंतर फोर्थ सेमिस्टरला तुम्हाला चांगलं आठवत असेल की फोर्थ सेमिस्टरला आपण थोडंसं ऍडव्हान्स आपल्याला सब्जेक्ट होता, तो म्हणजे सेल बायोलॉजी, है की नाही. सेल बायोलॉजी प्लस बायोकेमिस्ट्री असे आपण सब्जेक्ट या फोर्थ सेमिस्टरला आपण शिकतो. मग सेल बायोलॉजी मध्ये व्हॉट इज द सेल, है की नाही. मग सेलचं स्ट्रक्चर कसं आहे तुम्हाला नीट आठवा. ही का मी सांगतोय कारण की याच्याच पुढचा आपल्याला पार्ट या सेमिस्टरमध्ये शिकायचा आहे, म्हणून थोडंसं जरा आठवणं आवश्यक आहे. तर सेल म्हणल्यानंतर तुम्हाला प्लांट सेल आहे, अॅनिमल सेल आहेत. त्याच्या अगोदर जर बघितलं तर प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल असे 2 प्रकार आपल्याला सेल्सचे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात, है की नाही. त्यापैकी आपण ज्या काही प्लांटचा स्टडी करतोय या प्लांटमध्ये आपल्याला युकॅरियोटिक सेल असलेली पाहायला मिळते. बेसिकली सेलचे 2 टाईप आहेत, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल्स. त्यावरूनच त्या प्रकारचे ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स किंवा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. बरोबर. आपण सुद्धा जे काय ह्युमन बिईंग जो काय आहोत, ह्युमन जे आहेत हे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. का बरं, युकॅरियोटिक सेल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय डिफरन्स आहे हा तुम्हाला लक्षात आलेला आहे. मग या सेलमध्ये जो काही न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसमध्ये डीएनए क्रोमोझोम्स आहेत, है की नाही. युकॅरियोटिक सेलमध्ये काय तयार होतात, क्रोमोझोम्स तयार होतात. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मात्र अशा प्रकारचे क्रोमोझोम्स तयार होत नाहीत. कारण का, तर त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट असते. ऍक्च्युली न्यूक्लियसच तयार होत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी क्रोमोझोम्स तयार होऊ शकत नाही, म्हणून मग त्याला आपण प्रोकॅरियोटिक सेल असं म्हटलंय. आणि त्यामध्ये क्रोमोझोम देखील त्यामुळे तयार होऊ शकतात. ठीक आहे. आता जे काही युकॅरियोटिक प्लांट आहेत
या प्लांटच्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असतात. तुम्हाला या ठिकाणी एका डायग्राम मध्ये तुम्हाला सुरुवातीला दाखवायचे, नंतर मग आपल्याला डिटेल सिलेबस आणि आपल्याला पुढं या सेमिस्टरमध्ये आपण काय शिकणार हे बघता येईल. तर याच्यामध्ये पहा ही डायग्राम जर तुम्ही बघितली इथे, तर जी काही सेल असेल, युकॅरियोटिक सेल जी काय आहे, या युकॅरियोटिक सेलमध्ये सेंटरला जो काही आपला न्यूक्लियस असतो, या न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिक मटेरियल आहे. न्यूक्लिक मटेरियल म्हणजे ज्याला आपण डीएनए असं म्हणतो, पण तो कशा स्वरूपामध्ये? तर या ठिकाणी या सेलचं ज्या वेळेला डिव्हिजन होत असतं त्यावेळेला अशा प्रकारचे क्रोमोझोम्स या न्यूक्लिक मटेरियल पासून तयार होतात. मग आता प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये वेगवेगळ्या नंबरचे क्रोमोझोम्स आहे की नाही? प्रत्येक सेलमध्ये वेगळ्या नंबरचे क्रोमोझोम, जसे की फॉर एक्झाम्पल ऑनियन्स, कांद्याचा जर विचार केला तर कांद्याच्या सेलमध्ये 16 क्रोमोझोम्स. ह्युमन बिईंगचा विचार केला तर याच्यामध्ये 46 क्रोमोझोम्स, 23 जोड्या आहेत, आहे की नाही? तर अशा प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या प्रत्येक स्पेसीसच्या सेलमध्ये ठराविक नंबरचे क्रोमोझोम्स असलेले आपल्याला पाहायला. मग आता हे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आपल्याला न्यूक्लियस मध्ये तयार झालेलं पाहायला मिळतं, आणि यातला एक क्रोमोझोम जर या ठिकाणी आपण बघितला, तर हा क्रोमोझोम जो आहे, ह्या क्रोमोझोम वरती अशा प्रकारचे हे फिलामेंट आपल्याला असलेले पाहायला मिळतात. मग या फिलामेंट वरती जर तुम्ही बारकाईने जर बघितलं तर असं वाइंडिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे जाऊन जर बघितलं तुम्ही तर अशा एका प्रकारच्या धाग्यानं किंवा एक धागा म्हणा किंवा एक लॉंग थ्रेड, या लॉंग थ्रेडचं असं कॉम्पॅक्ट वाइंडिंग या ठिकाणी तयार झालेलं असेल, आणि त्यापासून हा ऍक्च्युली क्रोमोझोम तयार झालेला आपल्याला पाहायला. पुढे जाऊन जर बघितलं तर हा जो काही थ्रेड आहे, हा थ्रेड पुन्हा स्वतःभोवती सुद्धा या ठिकाणी वाइंडिंग झालेला आपल्याला दिसतो. वाइंडिंग होत जाऊन जाऊन पुढे तुम्ही जर पुढे बघितलं तर अशा प्रकारचे आपल्याला काही असे गोल आकार आपल्याला यामध्ये या थ्रेडवरती आपल्याला असलेले पाहायला मिळतात. दीज आर वी कॉल्ड एज अ न्यूक्लियोसोम्स. त्याला काय म्हटलंय? न्यूक्लियोसोम्स असं म्हटलंय. म्हणजे काय की पुढे जाऊन जर आणखी तुम्ही बघितलं तर हे न्यूक्लियोसोम्स जे आहेत, हा एक कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे विच इज मेड अप ऑफ बाय लार्ज हिस्टोन प्रोटीन्स. ठीक आहे, हिस्टोन प्रोटीन्स असे एकत्र येऊन असा एक गोळा तयार होतो, आणि नंतर मग तो पुन्हा एकत्र येऊन अशा प्रकारची कॉइलिंग तयार होते. मग आता हा ऍक्च्युली सेंटरचा जो काही फिलामेंट आहे, हा फिलामेंट म्हणजे ऍक्च्युली डीएनए. मग आता हा डीएनए जर आपण बघितला तर या डीएनएचं स्ट्रक्चर देखील सायंटिस्टने डिटेल स्टडी केलेला आहे. हा डीएनए देखील आपल्याला असा हेलिकॉइड टाईपचा डीएनए आपल्याला असलेला पाहायला, हेलिकल्स आहे की नाही, त्याला डबल हेलिक्स असं म्हटलं जातं. मग हा डबल हेलिकल्स जो काही डीएनए आहे तर आपल्याला असा झिगझॅग मॅनरने आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो, आणि तो जर काही आणखी डिटेल जर काही स्टडी केला तर त्यामध्ये या डीएनए म्हणजे हा डीएनए म्हणजेच न्यूक्लिक ऍसिड याला म्हटलं जातं. यामध्ये 3 महत्वाचे घटक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे नायट्रोजन बेस, दुसरा आहे फॉस्फेट ग्रुप, आणि तिसरा आहे ज्याला आपण म्हटलं की न्यूक्लिओटाइड्स, आहे की नाही. की 4 जे काही महत्वाचे बेस आहेत, नायट्रोजन बेस, फॉस्फेट आणि शुगर, असे हे 3 महत्वाचे घटक आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये पेंटोज शुगर असते, त्या पेंटोज शुगरला एका बाजूला फॉस्फेट ग्रुप अटॅच झालेला असतो, आणि त्या फॉस्फेटला नायट्रोजन बेस अटॅच झालेला असतो. यामध्ये 4 महत्वाचे बेस पेअर आहेत बघा, ऍडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वानिन. बरोबर, ATGC असे 4 महत्वाचे नायट्रोजन बेसिस आपल्या या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात, आणि त्याच्या कोडिंग नुसारच सर्व काही चालतं. आपल्याला याचा पूर्ण डिटेल स्टडी आपल्याला या ठिकाणी मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये करायचा. मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजे काय, आपल्याला हे जाऊन पुढे आता बघायचं. तर एकदा थोडंसं रिटर्न याचं स्ट्रक्चर बघा, की डीएनए आहे, डीएनए असं स्वतःभोवती वाइंडिंग झालाय, त्याचं कॉईल स्ट्रक्चर तयार झालं, त्याला म्हटलं आपण हेलिकल स्ट्रक्चर. हे हेलिकल स्ट्रक्चर पुढे असा एक फ्रॅगमेंट त्याचा तयार होतो, आणि हा फ्रॅगमेंट हिस्टोन प्रोटीन्सच्या भोवती गुंफला जातो. या प्रकारे अनेक 8 हिस्टोन प्रोटीन्स एकत्र येऊन एक प्रकारचा न्यूक्लियोसोम तयार होतो, आणि असे न्यूक्लियोसोम एकत्र येऊन सुपर कॉइलिंग होऊन याप्रमाणे ऍक्च्युली हा थ्रेड या ठिकाणी तयार होतो, त्याचं वाइंडिंग होऊन सुपर कॉइलिंग होऊन क्रोमोझोमचं स्ट्रक्चर तयार होतं. असा हा झाला एक क्रोमोझोम. बरोबर, मग असे ठराविक नंबरचे क्रोमोझोम्स आपल्याला एका सेलच्या त्या न्यूक्लियस मध्ये असलेले पाहायला मिळतात, आणि सगळ्या सेल मात्र बाकी आयडेंटिकल असतात. म्हणजे एका सेलमध्ये 16 आणि दुसऱ्या सेलमध्ये 15 असं आपल्याला कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या स्पेसिसच्या सेलमध्ये पाहायला मिळणार नाही. सगळ्या सेलमध्ये एकाच नंबरचे क्रोमोझोम्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याचे डिटेल्स आपल्याला ऍक्च्युली मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये आपल्याला शिकायचे असतात, आणि
त्याचबरोबर याचं जे काही ऍप्लिकेशन आहे या नॉलेजचं ते बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला असलेलं पाहायला. तर सुरुवातीला पहा मित्रांनो, एकदा सिलेबस पाहूया. ऍक्च्युली आपला सिलेबस काय आहे आणि त्यानंतर मग या काही मॉलिक्युलर बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी काय कॉन्सेप्ट आहे हे आपण जाणून घेऊ. तर याच्यामध्ये पहा, आपल्या विद्यापीठानुसार किंवा विद्यापीठाच्या दिलेल्या सिलेबसनुसार या तुमच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये म्हणजे 6व्या सेमिस्टरमध्ये, ठीक नाही, मॉलिक्युलर बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हा जो काही सब्जेक्ट आहे यामध्ये ॲज युज्युअल आपल्याला पुन्हा 6 युनिटचा सिलेबस आपल्याला थिअरीचा असणार आहे. त्यावरती आधारित प्रॅक्टिकल असणार आहे, ठीक नाही. यामध्ये बघा, पहिली जी काही 3 युनिट आहेत, ओके, 3 किंवा 4 युनिट म्हणा, ही 4 युनिट जी आहेत ही आपण जी काही पहिली कॉन्सेप्ट घेतली मॉलिक्युलर बायोलॉजी या विषयाच्या रिलेटेड पहिली 4 युनिट आपल्याला असणार आहे. त्यामध्ये मग पहिलं युनिट असणार आहे डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल, म्हणजे ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट द डीएनए. डीएनए बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला या फर्स्ट युनिट मध्ये आपल्याला असलेली पाहायला मिळेल. त्यानंतर मग सेकंड युनिट मध्ये काय बघा, मग याच्यामध्ये फर्स्ट युनिट मध्ये काय तर डीएनए बद्दलची इन्फॉर्मेशन म्हणजे काय, की डीएनएचा शोध कसा लागला, डीएनएचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, खरंच डीएनए हा जीन ट्रान्सफर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे का, याची थिअरी आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला दिलेली पाहायला मिळते, ज्याला ग्रिफिथ एक्सपेरिमेंट असं म्हटले, किंवा पुढे जाऊन हर्शी अँड चेस एक्सपेरिमेंट असं देखील म्हटलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याच्या कॉन्सेप्ट आपल्याला त्या फर्स्ट चॅप्टरच्या फर्स्ट युनिटच्या फर्स्ट भागामध्ये आपल्याला पाहायचं. त्यानंतर मग डीएनए म्हणजे काय, डीएनएचं केमिकल कंपोजिशन कशा प्रकारे आहे, डीएनएचं स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे. त्यानंतर मग डीएनए जो आहे ते ह्या डीएनएचं सेल्फ रेप्लिकेटिंग प्रॉपर्टी आपल्याला असली पाहायला मिळते. मग ही रेप्लिकेशन कशा प्रकारे होत असतं युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये. त्याचबरोबर डीएनएचं पॅकेजिंग होऊन त्यापासून प्रोटीन्स कसे तयार होतात किंवा क्रोमोझोम्स कसा तयार होतो, आता जे काय आपण मगाशी डायग्राम मध्ये पाहिजे, त्याचं डिटेल स्टडी आपल्याला या फर्स्ट युनिट मध्ये आपल्याला असलं पाहायला मिळेल. त्यानंतर सेकंड युनिट जे आहे दिसतंय, या सेकंड युनिट मध्ये पहा तुम्हाला जीन स्ट्रक्चर जे आहे हे जीन स्ट्रक्चर ऍक्च्युअली कशा प्रकारचं असतं हे आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतं. म्हणजे बघा, लक्षात घ्या, आपण म्हणलं की आपण जशी ह्युमन बॉडी आहे किंवा एखादं प्लांट बॉडी आहे, त्या प्लांट बॉडीवरती अनेक ऑर्गन्स आहेत. त्या ऑर्गन मध्ये आपल्याला पुन्हा हे ऑर्गन जे आहेत हे प्लांटच्या टिश्यू पासून तयार झाले पाहायला मिळतात. या टिश्यू म्हणजेच काय, इट इज द ग्रुप ऑफ सेल्स. यामध्ये इंडिव्हिज्युअल जी काही सेल आहे प्लांट सेल, या एका इंडिव्हिज्युअल सेलमध्ये जो काही न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस मध्ये आहे क्रोमोझोम्स, आपण आताच बघितलं. मग या क्रोमोझोम्स मध्ये काय किंवा क्रोमोझोम कशापासून तयार झाले तर डीएनएच्या वाइंडिंग प्रोसेस मधून तयार झालेले, बरोबर. मग या डीएनए वरती जर काही बारकाईने तुम्ही जर बघितलं डीएनएचं स्ट्रक्चर पुढे जाऊन, तर त्या डीएनए वरती तुम्हाला मग सांगितलं की मी 3 महत्वाचे घटक असतात डीएनए, या 3 महत्वाच्या घटकांपासून त्याचं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. पहिली गोष्ट म्हणजे पेंटोज शुगर, दुसरी आहे नायट्रोजन बेस, आणि तिसरी आहे फॉस्फेट ग्रुप. ओके, सो शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट ग्रुप या 3 याच्यापासून डीएनए स्ट्रक्चर तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग यावरती जे काही नायट्रोजन बेसचा हा जो काही सिक्वेन्स असतो, डीएनए जो काही फ्रॅगमेंट आहे, लॉंग इलॉंगेटेड फ्रॅगमेंट आहे, डबल हेलिक्स आहे, त्याच्यामध्ये डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 2 स्ट्रँड असतात एकमेकाच्या अपोजिट, 2 धागे आहेत जे एकमेकाच्या अपोजिट आणि ते एकमेकांबरोबर असे पिळून एकमेकांसोबत घट्ट बांधले गेले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जसं की एखादा दोरा असतो बघा, धागा असतो, त्या धागा जो काही वळलेला असतो त्या प्रकारे स्ट्रक्चर आपल्याला साधारणतः डीएनएचं पाहायला मिळेल. मग या डीएनए वरती जे काही नायट्रोजन बेसिस आहेत याच्या सिक्वेन्स नुसार जीन लोकेटेड असतात. जीन तुम्ही शब्द ऐकलेला आतापर्यंत, आपण मागच्या 4th सेमिस्टर मध्ये देखील जीन कॉन्सेप्ट काय ते पाहिजे. तर हे जे काही जीन आहेत या जीनचं कॉन्सेप्ट आपल्या या ठिकाणी स्टडी करायची, जीनचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं, जीन कशा प्रकारे एक्सप्रेस होतात. मग या जीन पासून किंवा जीन्स, तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपलं जे काही सगळं काही बिहेवियर असेल, आपलं दिसणं असेल, आपली हाईट असेल, इवन आपल्या शरीरामध्ये तयार होणारे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतील, सर्व काही प्रकार जो आहे आपल्या शरीराची वाढ आहे, बेसिकली जर बघितलं तर कोण कंट्रोल करते तर आपापले जीन्स. ठीक आहे,
ह्युमन बिईंग्स मध्ये असणारे सारखे जे काही जीन्स आहेत त्यानुसार आपण ह्युमन बिईंग्स आहात. याच प्रकारे एखादा दुसरा अॅनिमल असेल त्याच्यामध्ये त्याचे सेपरेट जीन्स असतात, प्लांटमध्ये त्याचे सेपरेट जीन्स असतात. तर जीन्स ऍक्च्युअली बेस आपल्या लाईफचा असेल आपल्याला पाहायला. हा, जीन्स सगळं काही ठरवतात. तुमच्या त्वचेचा कलर, तुमच्या केस किती वाढवायचे, किती हाईट किती वाढवायची, तुमचा आवाज कसा असला पाहिजे, किंवा इव्हन तुमच्या तुमची ग्रोथ असेल, सगळं काही मेटाबॉलिझम जे आहे हे जीन कडून ठरवलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तीच एक्झॅक्ट प्रोसेस आपल्या ठिकाणी पाहतो. म्हणजे एक साधं उदाहरण घ्या, की बाबा आपली ग्रोथ होत असते की नाही. लहान बी जी काय आपण समजा जमिनीमध्ये लावतो ती उगवून येते, त्याच्यापासून झाड तयार होतं, नंतर त्याला फळं फुलं येतात आणि नंतर पुन्हा ते त्याची लाईफ कंप्लीट करतात. तर ही प्रोसेस जी काय होत असते यामध्ये त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्सची आवश्यकता असते. त्याच्यापासून त्याचं प्लांट टिश्यू तयार होत असतात, सेल तयार होत असतात. तर हे जे काही बेसिक बॅकबोन्स जे आहेत म्हणजे प्रोटीन्स, हे प्रोटीन्स कोण तयार करते? तर ह्या जीननी दिलेल्या डायरेक्शननुसार प्रोटीन्स तयार केले जातात. तर मग ती प्रोसेस आहे पुढे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस, ट्रान्सलेशन प्रोसेस आपल्याला या सेकंड चॅप्टर मध्ये शिकायला मिळते. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय मित्रांनो थोडक्यात, की हे जे काही जीन्स आहेत हे जीन्स एक प्रकारचा सिक्वेन्स प्रोव्हाइड करतात. कशा प्रकारे प्रोटीन तयार करायचे. तो सिक्वेन्स जो काही तयार केला जातो त्याला mRNA असं म्हटलं जातं. तर त्या प्रोसेस mRNA ज्या काही DNA वरती तयार होतो त्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. ठीक आहे. मग एकदा का हा mRNA त्या ठिकाणी DNA वरती तयार झाला, की तो mRNA ज्या सिक्वेन्सचा आहे त्या सिक्वेन्सनुसार पुढे जाऊन प्रोटीन्स तयार केले जातात. त्या प्रोसेसला म्हणायचे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट केलं जातं. आहे की नाही? जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याला ट्रान्सलेट केलं जातं. अगदी सोपं आहे, तसं काही एवढं काही अडचण नाही. तुम्हाला जरी शब्द नवीन वाटले असते बरेचसे यातले, पण कॉन्सेप्ट आणि त्या सर्व काही प्रोसेसेस, मेकॅनिझम अगदी अगदी सोपे आहेत. सो ट्रान्सलेशन की ज्यामध्ये प्रोटीन्स तयार होतात ऍक्च्युअली. मग प्रोटीन्स कशापासून तयार होणार? ते साहजिकच एखाद्या रॉ मटेरियल पासून तयार होणार आहे. मग रॉ मटेरियल कोणतं आहे प्रोटीन्स तयार व्हायचं? तर ते आहे अमिनो ऍसिड. कोणतं आहे? अमिनो ऍसिड. या अमिनो ऍसिड्सचा वापर करून त्या ठिकाणी प्रोटीन्सची पॉलीपेप्टाइड चेन तयार केली जाते. आता तुम्हाला बघा हे केमिस्ट्रीमध्ये वगैरे बरेच शब्द गेले असतील, पॉलीपेप्टाइड चेन. तर असे अमिनो ऍसिड्स एकमेकाला जोडून एक प्रकारची चेन तयार होते, त्याला म्हणायचं एक प्रोटीन. आणि मग या प्रोटीनचं पुन्हा फॉर्मेशन होतं, त्यापासून मग स्ट्रक्चर्स तयार होण्यासाठी म्हणा, किंवा रेजिस्टन्स म्हणून, अँटीबॉडीज म्हणून हे सर्व काही प्रोटीन जे आहेत ते काम करत असतात. आता आपण कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी शिकलो. अँटीबॉडीज, अँटीजीन टेस्ट, RNA वगैरे आहे की नाही, RT-PCR, त्यानंतर मग रॅपिड टेस्ट, कोरोना व्हायरस, व्हायरल स्ट्रक्चर, त्याचा DNA. नंतर आता मग लस आल्यानंतर तुम्ही प्रत्येकाने बघितलं असेल की लस कशा प्रकारे काम करते. तर लस काय करते, जे काही कोरोना व्हायरस जो काही कोरोना व्हायरसचे जे काही रिसेप्टर आहेत ते रिसेप्टर्स ब्लॉक करायचं काम आहे. म्हणजे कोरोना व्हायरस जरी आपल्या शरीरामध्ये एंट्री झाली तरी त्याचं आणि आपल्या शरीराचं कॉन्टॅक्ट होऊ देत नाही थोडक्यात. अशा प्रकारच्या सगळ्या काही कॉन्सेप्ट या पुढे ठिकाणी या बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातूनच तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता हे एक लक्षात घ्या, की जे काही व्हॅक्सिन्स आहेत, जे काही हा जो काही स्टडी केला जातो, लस तयार केली जाते, त्याच्या अगेन्स्ट वेगळ्या प्रकारची औषधं तयार केली जातात, ही सर्वच्या सर्व या ब्रांचच्या थ्रू तयार केल्या जातात. तीच ब्रांच म्हणजे मॉलिक्युलर बायोलॉजी. याच मॉलिक्युलर बायोलॉजीचा पुढचा एक पार्ट आहे बघा, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. जीन कशा प्रकारे एक्सप्रेस होतात हे आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे, थर्ड चॅप्टरमध्ये. फोर्थ चॅप्टर अतिशय सुंदर आहे बघा, जेनेटिक इंजिनिअरिंग. तुम्ही विचार पण नसेल केला की याच्यामध्ये कुठून आलं बाबा इंजिनिअरिंग. तर जे काही जीन्स आहेत या जीन्सचं इंजिनिअरिंग केलं जातं. इंजिनिअरिंग म्हणजे काय, की वेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचं ऍप्लिकेशन आहे की नाही. टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग म्हणजे बऱ्यापैकी जवळपास टेक्नॉलॉजी रिलेटेड असते, सगळे टेक्निक्स या ठिकाणी वापरले जातात आणि त्यानुसार काही ना काहीतरी ट्रुथफुल त्याच्यातून आपल्याला तयार झालेलं पाहायला. तर आता जे काही मी सांगितलं तुम्हाला, व्हॅक्सिन्स तयार केले जातात, इंजेक्शन्स तयार केले जातात, काही वेपन्स, आता जसं बायोलॉजिकल वेपन्स तयार केले जातात. हे कोरोना व्हायरस सुद्धा असं म्हटलं जाते की बायोलॉजिकल वेपन्सच हा एक प्रकार. जगामध्ये बघा, बाकीचे सायंटिस्ट म्हणा की बाकीचे काही लोक जे ते बरेचसे काही वेगळ्या प्रकारचे उद्योग करणारे, इतर बाकीच्या देशांवरती जर का आपलं प्रभुत्व गाजवायचं असेल तर आपल्याकडे न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत आतापर्यंत, आहे की नाही. न्यूक्लिअर बॉम्ब होते, बरंच भयानक काय काय होतं. पण मग आता त्याच्या पलीकडे काय आलंय, की लॅबोरेटरीज मध्ये अशा प्रकारचे बायोलॉजिकल वेपन्स तयार करायचं देखील काम आपल्याला बऱ्याचशा जगातल्या लॅबमध्ये तयार झाले पाहायला मिळतं. आणि त्याचं एक उदाहरण आहे हे कोरोना व्हायरस, की चायनाच्या कुठलं ते
कुठलं शहर आहे बरं ज्या ठिकाणापासून कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला? रुचिता? वुहान आहे सर, वुहान. वुहान, बरोबर. वुहानच्या लॅबमध्ये पहिल्यांदा या प्रकारचा व्हायरस त्या ठिकाणी डेव्हलप केला गेला आणि मग हे सगळं काही जे काही मॉडिफिकेशन केलं जाते, जेनेटिक मॉडिफिकेशन त्याला म्हणतात, हे या ठिकाणी जेनेटिक इंजिनिअरिंगच्या थ्रू केलं जातं. मग आता त्या उद्देशानेच केलं जाते प्रत्येक ठिकाणी असं नाही. चांगल्या उद्देशाने देखील भरपूर साऱ्या गोष्टी केल्या जातात. जसं की फॉर एक्झाम्पल घ्या, आपल्याकडे बघा कापूस पिकतो, त्यामध्ये बीटी कॉटन आहे की नाही. बीटी मीन्स व्हॉट? इट इज जेनेटिकली मॉडिफाईड. जेनेटिकली मॉडिफाईड केलेलं आहे बीटीचं जे काही क्रॉप आहे आपण घेतो, की जे सहजासहजी म्हणजे ऍक्च्युली ओरिजिनल जी जी हे पाहिजे बरं बीटी कॉटन, कारण की आता बऱ्याच वेळेला भेसळ आलेले मागच्या 2-3 वर्षापासून. तर त्याचं काम असं आहे की जो कॉटनवरती खाणारे जे काही इन्सेक्ट आहेत त्या इन्सेक्टला तो परावृत्त करतो किंवा त्या इन्सेक्टला कंट्रोल करतो. अशा प्रकारे जेनेटिकली मॉडिफाईड कॉटन प्लांट या ठिकाणी तयार केलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते देखील या जेनेटिक इंजिनिअरिंगच्या थ्रूच तयार केले जाते. तर फार सुंदर टॉपिक आहे. याच्यामध्ये बघा जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय केलं जातं की तुमचा त्या ठराविक एखाद्या टार्गेटेड सेल मधला जो काही डीएनए आहे त्या डीएनएचं स्ट्रक्चर थोडंसं बदललं जातं. म्हणजे से फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की समजा एखादं प्लांट आहे आणि त्या प्लांटला सफेद रंगाची फुलं येतात, बरोबर. पण मग दुसरं एखादं त्या स्पीसीचं एखादं प्लांट असेल किंवा दुसरे त्याच्या अलाइड स्पीसीज असेल जवळपासची, की ज्यामध्ये आपल्याला सुंदर गुलाबी रंगाची फुलं येतात. मग आपल्याला जर वाटतं की या प्लांटमध्ये रेजिस्टन्स पॉवर फार चांगली आहे, पण मात्र याला फुलं जी आहेत ती फुलं सुंदर वेगळ्या कलरची आपल्याला येणं अपेक्षित. मग अशा वेळेला काय करतात की त्या दुसऱ्या प्लांटमध्ये गुलाबी कलर किंवा पिंक कलरचे फ्लावर्स तयार होणारे जे काही जीन्स असतील ते जीन्स त्या ठिकाणाहून एक्सट्रॅक्ट केले जातात आणि ते या तुमच्या आधीच्या प्लांटमध्ये ट्रान्सफर केले जातात. याला म्हणायचं रिकॉम्बिनंट डीएनए. मग जो काही डीएनए तयार होतो हा रिकॉम्बिनंट असतो, त्याचं कॉम्बिनेशन बदललं जातं थोडक्यात आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे ते रिझल्ट समोर त्या एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला असलेली पाहायला मिळतं. मग याच्यामध्ये बघा भरपूर सारे संकरित बियाणं आपण ज्याला म्हणतो हायब्रिड सीड्स, इव्हन वेगवेगळ्या कलरचे मल्टिपल कलर फ्लावर्स, फ्लोरिकल्चर मध्ये तुम्ही जर बारकाईने बघितलं असेल तर खूप वेगळ्या प्रकारचे फ्लावर्स आपल्याला आलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर ॲनिमल्स मध्ये देखील अशा प्रकारचे हे एक्सपेरिमेंट करून रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचा वापर करून जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स तयार केलेले आपल्याला या जेनेटिक इंजिनिअरिंगच्या थ्रू पाहायला मिळतील आणि तोच टॉपिक आपल्या या ठिकाणी शिकायचा. जेनेटिकली मॉडिफाईड केलं तर काय होणार आहे बघा बरं. समजा आपल्या एखाद्याचं ह्युमन बिंग आहोत आपण आणि आपल्या साधारणतः भारतीय ह्युमन बिंग जे आहेत त्याची इन अँड ॲव्हरेज हाईट जी आहे ती साधारणतः 6 फुटापर्यंत असते, ठीक आहे नाही, जेंट्समध्ये. लेडीजमध्ये 5.5 फुटापर्यंत असते. पण याच प्रकारचे जीन जर का या ठिकाणी मॉडिफाय केले तर ही भलती सलती हाईट या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. आणि मग आपण सुद्धा बघा जनरली खूप हायटेड एखादा माणूस असतो, खूप जाड माणूस असतो किंवा एकदमच बुटका असेल किंवा ज्याप्रमाणे काही त्याच्यामध्ये व्यंग निर्माण झालेले असतात, तर हे टोटली त्या ठिकाणी त्यामध्ये झालेलं जेनेटिक अल्टरेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्याला एक दुसरी कॉन्सेप्ट आहे म्युटेशन असं देखील म्हटलं. नॅचरली किंवा काही आर्टिफिशियल कारणानं हे जर काही क्रोमोझोम्स म्हणा किंवा डीएनएचा सिक्वेन्स जर काही बिघडला तर सगळं काही पुढचं बिघडून जाते आणि त्याला कोणीही दुरुस्त करू शकत नाही. एवढं लक्षात घ्या. तर बऱ्याच मोठी कॉन्सेप्ट आहे तुम्हाला मी ज्या वेळेला आपलं डिटेल आपण हे चॅप्टर बघूया त्यावेळेला तुम्हाला मी सांगेन. तर अशा प्रकारचा सुंदर चॅप्टर आपल्या ठिकाणी बघायचा आहे जेनेटिक इंजिनिअरिंग. तर याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आहेत, रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत, क्लोनिंग व्हेक्टर्स आहेत, त्यानंतर या सीडीएनएची लायब्ररी असेल किंवा मग जीन ट्रान्सफर करण्याच्या कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत, टेक्निक आहेत, या ठिकाणी आपल्या चॅप्टरमध्ये बघायच्या. त्याच्यामध्ये मग काही केमिकल मेथड्स असतील, इलेक्ट्रोफोरेशन असेल म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा वापर करून, काही फिजिकल मेथड्स आहेत, जीन गन मेथड असेल किंवा काही इतर फिजिकल मेथड्स आहेत जसं की ऑर्गॅनिझम बेस्ड मेथड्स, ॲग्रोबॅक्टेरियम, वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियाचा वापर करून जीन ट्रान्सफर केले जातात. ह्या कुठल्या कुठल्या टेक्निक आहेत ह्या आपल्या या ठिकाणी बघायच्या. आणि शेवटी महत्वाची कॉन्सेप्ट जी पॉलिमरेज चेन रिॲक्शन पीसीआर, जी आता आपल्याला मगाशी सांगितलं मी तुम्हाला की कोरोनाच्या पिरियडमध्ये प्रत्येकाला तोंडपाठ झालेली जी काही टेस्ट आहे आरटीपीसीआर आहे की नाही. आरटीपीसीआर मीन्स व्हॉट? कोण सांगेल बरं आरटीपीसीआर चा अर्थ काय?
तुमची कोविडची जी काही टेस्ट केली जाते ती त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घेतली का, कशी केली जाते? बोला, शेवटचे 1-2-4 मिनिट राहिले, काही जास्त काय आपल्याला काही बाकीचं डिस्कशन करायचं नाही, यावरतीच करूया. कोण कोण आहे बरं, ऑनलाईन आहे का? अश्विनी, भाग्यश्री, पार्वती, रुचिता, तेजस्विनी. बघा, कोविड-19ची जी काही टेस्ट केली जाते याच्यामध्ये कोविड कशामुळे होते? ते कोरोना व्हायरसमुळे, व्हायरस आहे. आणि मग या व्हायरसमध्ये ह्युमन व्हायरस असल्यामुळे यामध्ये असते RNA, आहे की नाही? न्यूक्लिक ऍसिड कुठला आहे? RNA टाईपचा असतो. आणि मग हा RNA या ठिकाणी ऍक्च्युली डिटेक्ट केला जातो. आता जे काही आपलं सॅम्पल नेलं जाते ते अगदी कमी प्रमाणामध्ये असतं, बरोबर? मग या कमी प्रमाणामध्ये असलेल्या सॅम्पलमध्ये जो काही व्हायरस असेल किंवा त्या व्हायरसमध्ये असणारा जो काही RNA आहे, या RNAला या ठिकाणी मल्टिप्लाय केलं जातं. PCR काम काय आहे किंवा पॉलिमरेज चेन रिएक्शनचं काम काय आहे? जे काही DNA मटेरियल असेल किंवा जे RNA मटेरियल असेल त्याला आर्टिफिशियली काय केलं जाते? मल्टिप्लाय केलं. 1000 पटीने त्याला मल्टिप्लाय करू शकतो तुम्ही, 2000 पटीनं मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी अमाउंट वाढवली जाते त्याची. तुमच्याकडनं जे काही सॅम्पल नेलं जातं त्याच्या काही पटीने त्या ठिकाणी टेस्ट करण्यासाठी त्याची अमाउंट वाढवली जाते, म्हणून त्याला म्हटले PCR किंवा PCR या टेक्निकचा वापर करू, बरोबर? आता तुमची टेस्ट आहे RT-PCR. RT मीन्स व्हॉट? रिव्हर्स ट्रान्सक्राइब्ड PCR, बरोबर? ट्रान्सक्रिप्शन जे काय होते, या ट्रान्सक्रिप्शनचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करून म्हणजे काय? जनरली बघा, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये काय बघितलं आपण, की DNA पासून RNA तयार होतो. पण या ठिकाणी आपल्याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करायचं म्हणजे RNA पासून DNA तयार केला जातो आणि मग तो DNA या ठिकाणी PCR माध्यमातून मल्टिप्लाय केला जातो आणि मग तो त्या ठिकाणी प्रेझेंट आहे की नाही याची पुढे डिटेक्शन त्यानंतर पुढच्या मेथडमध्ये केलं जातं आणि अशा प्रकारे टेस्ट होती. म्हणून मग RT-PCR तुम्ही बघाल तर 2-4 दिवस वेळ लागतो, आहे की नाही? म्हणजे ऍक्च्युली एका टेस्टला इतका वेळ लागत नाही, एका टेस्टला कमी वेळातच होते, पण तिथं नंबर भरपूर असतात त्याच्यामुळे आपल्याला आपला रिपोर्ट यायला वेळ लागतो. तर अशा बऱ्याचशा काही टेक्निक आहेत मित्रांनो, या छान टेक्निक आपल्याला या सिलेबसमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर आता बघा, 5वा आणि 6वं युनिट जे आहे, 5वा आणि 6वं युनिट हे बायोटेक्नॉलॉजीच्या बेसवरती आहे. बायोटेक्नॉलॉजी मीन्स व्हॉट? द मॉलिक्युलर बायोलॉजी हा एक थोडासा बेसिक लाईफ सायन्सचा सब्जेक्ट झाला. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, की याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे, टेक्निक आहे. मीन्स व्हॉट? की बायो म्हणजे काय? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा ज्याला आपण म्हणूया बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम्स. या ठिकाणी बायोलॉजिकल ऑर्गॅनिझमचा वापर करून एखाद्या ठराविक टेक्निकच्या थ्रू काही ना काहीतरी एक डिझायरेबल प्रॉडक्ट्स या ठिकाणी तयार केलं जातं, एखादं व्हॅल्युएबल प्रॉडक्ट तयार केलं जातं, याला म्हणायचे बायोटेक्नॉलॉजी. त्या कॉन्सेप्टला काय म्हटलं जाते? बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. मग या बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला 5वा चॅप्टर आहे तो म्हणजे प्लांट टिश्यू कल्चर. आता ऑब्व्हियसली आपण बॉटनीमध्ये तर प्लांट बद्दल शिकणार आहे. ॲनिमलच्या टिश्यूचं देखील कल्चर केलं जातं किंवा इतर बाकीचे जे काही मायक्रोब्स आहेत याच्यामध्ये देखील त्याचं कल्चर केलं जातं. यापैकी एक प्लांट टिश्यू कल्चर आहे. तुम्ही बऱ्याच जणांनी ही कॉन्सेप्ट वाचली असेल, ऐकली असेल. प्लांटच्या ज्या काही टिश्यू आहेत, या प्लांटच्या टिश्यूचं आर्टिफिशियल न्यूट्रिएंट मीडियावरती कल्चर करता येतं. कल्चर करणे म्हणजे काय? त्याला ग्रो करणे, आहे की नाही? आपण आता जे काही शेतामध्ये आपण जे काही बियाणं पेरून आलेलं आहे, हे कल्टिवेशन चालू आहे, त्याचं कल्चरिंगच चालू आहे. त्या बियांपासून त्याचं प्रोपगेशन होईल, त्यापासून झाडं तयार होतील आणि झाडांपासून नंतर अनेक बिया किंवा अनेक फ्रुट्स त्या ठिकाणी तयार होतील. पण या ठिकाणी काय केलं जातं? प्लांटच्या ज्या काही टिश्यू आहेत, सेल आहेत, याचं कल्चर केलं जातं आणि त्याला म्हटलं जाते प्लांट टिश्यू कल्चर. प्लांटमध्ये ही प्रॉपर्टी बघा, की प्लांटच्या पूर्ण प्लांट बॉडीमध्ये असणाऱ्या कुठल्याही सेलमध्ये अशी कॅपॅसिटी आहे की त्या एका सेलचं जर का आर्टिफिशियल मीडियावरती कल्चर केलं, त्याला जर काही ठराविक प्रकारचे ग्रोथ हार्मोन्स प्रोव्हाइड केले, तर त्या एका सेल पासून पुन्हा नव्याने एखादं प्लांट तयार होऊ शकतं. त्याला म्हणायचे टोटीपोटेन्स. अशा प्रकारची कॉन्सेप्ट आपल्या या ठिकाणी प्लांट टिश्यू कल्चरमध्ये शिकायची. तर मग याच्यामध्ये प्लांट टिश्यू कल्चरचं बेसिक कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत. त्यामध्ये मग प्लांट टिश्यू कल्चर कशा प्रकारे केलं जातं त्याची मेथडॉलॉजी या ठिकाणी शिकणार आहोत. खूप चांगलं प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला याच्यामध्ये आपल्याला मिळेल. आता बघूया आता कसं होतं ऍक्च्युली. जर काही तुम्हाला आपल्याला जर काही रेग्युलर प्रॅक्टिकल घेता आली, म्हणजे लॅबमध्ये जर काही प्रॅक्टिकल घेता आली, तर आपल्याकडे हे सर्व काही प्रॅक्टिकल्स घेण्याची सुविधा आहे. लॅमिनार एअर फ्लो आहे, ऑटोक्लेव्ह आहे, ग्रोथ चेंबर आहे, कल्चर मीडिया आहेत आपल्याकडे. या सगळ्याच्या माध्यमातून आपण यातनं काही प्लांट टिश्यू कल्चर करायला देखील आपण प्रयत्न करणार. यामध्ये शिकायला काय मिळणार आहे बघा, कुठल्याही एखादं प्लांट असेल तर त्या प्लांटच्या छोट्याशा काही टिश्यू असतील, टिश्यू लक्षात घ्या, म्हणजे अगदी थोडासा पार्ट, नगभर पार्ट, त्या नगभर पार्ट पासून
आपल्याला अनेक हजारो झाडं तयार करता येतात. म्हणजे त्याच्यामध्ये 1000 बिया वापरण्याची आवश्यकता नाही. थोडासा फाट जरी असेल, एखादं रिअर एंडेमिक प्लांट असेल, अगदीच दुर्मिळ झाड असेल, तर त्यासाठी जास्त करून ह्या टेक्निकचा वापर केला जातो. त्याचा वापर करून त्यापासून अनेक प्लांट्स तयार केले जातात. आता फक्त प्लांटच तयार करण्यासाठी या टिश्यू कल्चरचा वापर केला जातो का? नाही. तर याचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे सेकंडरी मेटॅबोलाइट्स किंवा काही एक्स्ट्रॅक्ट या प्लांट पासून मिळवण्यासाठी, त्याचबरोबर इतर काही केमिकल्स त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये तयार करण्यासाठी देखील या टिश्यू कल्चर टेक्निकचा वापर केला. बरोबर? जसे की फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, एखादा प्लांट आहे, त्या प्लांटमध्ये एखादा मोठा औषधी गुणधर्म आहे. बरोबर? त्याच्यामध्ये एक प्रकारचं ठराविक प्रकारचं अल्कलॉइड आहे आणि ते अल्कलॉइड एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लांट मटेरियलची आवश्यकता असते. मग आता प्रत्येक वेळेला निसर्गामधून तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्लांट मटेरियल गोळा करणे, ते कट करणे हे निसर्गाच्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने सुद्धा सोयीस्कर नाही. त्यामुळे मग काय केलं जातं, टिश्यू कल्चर मेथडचा वापर केला जातो इंडस्ट्रीमध्ये. मग इंडस्ट्रीमध्ये हे जे काही केमिकल्स किंवा काही मेडिसिनल कंटेंट जे काही तयार केले जातात, हे तयार करण्यासाठी त्या ठराविक प्रकारच्या प्लांट टिश्यूला कल्चर केलं जातं आणि कल्चर केल्यानंतर त्यामध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल्स तयार होतात, ती त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट केली जातात आणि ती नंतर पुढे फार्मास्युटिकल्समध्ये मेडिसिन म्हणून वापरली जाते. तर अशा प्रकारचे काही टेक्निक आपल्या या ठिकाणी प्लांट टिश्यू कल्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग इथे दिलंय बघा शेवटचं जे काही युनिट आहे ते आहे ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. काय? बायोटेक्नॉलॉजीचं ऍक्च्युली ऍप्लिकेशन काय? यामध्ये ऍग्रिकल्चर फील्डमध्ये, इंडस्ट्रियल फील्डमध्ये, हेल्थ केअर फील्डमध्ये किंवा कॉन्झर्वेशनच्या दृष्टीनं या बायोटेक्नॉलॉजीचं कशा प्रकारे ऍप्लिकेशन केलं जातं याबाबत आपल्या या ठिकाणी सिलेबस आहे. जसं की फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चर फील्डमध्ये आपण मगाशीच बघितलं की बीटी कॉटन किंवा सिंथेटिक सीड्स अशा प्रकारचे हे सीड्स किंवा बीटी सीड्स तयार केले जातात या बायोटेक्नॉलॉजीच्या थ्रू. त्याचबरोबर हायब्रिडायझेशन, हायब्रिड प्लांट्स तयार केले जातात. मग ते हायब्रिड कसे तयार केले जातात हे आपल्या या ठिकाणी त्याचे ऍप्लिकेशन आपल्याला कशा प्रकारे पाहायचे. त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये या बायोटेक्नॉलॉजीचा वापर आहे. जसं की मग फर्मेंटेशनचे प्रॉडक्ट्स आहेत बघा. मग बेकरीचे प्रॉडक्ट असतील किंवा वाईन इंडस्ट्री असेल, अल्कोहोल प्रोडक्शन असेल किंवा इतर बाकीचे जे काही फूड इन्ग्रेडियंट्स तयार केले जातात, फूड बेस्ड इंडस्ट्री आहेत, है की नाही, फूड प्रॉडक्ट्स, यामध्ये देखील या बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आणि त्याचे ऍप्लिकेशन्स आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर आता मग सांगितलं आपण हेल्थ केअरमध्ये, है की नाही, म्हणजे व्हॅक्सिन्स तयार करण्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा कसा वापर आहे हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि लास्टली याच बायोटेक्नॉलॉजी या टेक्निकचा काही महत्वाचे रिअर, एंडेमिक आणि थ्रेटन जे काही प्लांट असतील किंवा ऑर्गॅनिझम असतील त्याच्या कॉन्झर्वेशनसाठी कशा प्रकारे उपयोग करता येईल हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचं. तर अशा प्रकारे साधारणतः 6 युनिटचा सिलेबस आहे मित्रांनो आणि फार छान इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यातून मिळेल. याच्यावरती बेस असणारी काही प्रॅक्टिकल देखील आहेत. तुम्हाला डिटेल सिलेबस जर पाहायचा असेल तर आपल्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जा. त्याच्यामध्ये डिपार्टमेंट सेक्शनमध्ये बॉटनी डिपार्टमेंट अंतर्गत जी काही लायब्ररी सेक्शन आहे त्या लायब्ररी सेक्शनमध्ये तुम्हाला हा सिलेबस मी दिलेला आहे. ठीक आहे. तर उद्यापासून आपण छानपैकी पीपीटीच्या थ्रू, पीपीटीच्या माध्यमातून फर्स्ट युनिट जे आहे डीएनए ॲज जेनेटिक मटेरियल याला आपण सुरुवात करणार आहे. उद्या तुम्ही सगळे जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा, बरोबर 11:30 वाजता. बरोबर. आणि जी काही तुम्हाला मी ग्रुपवरती लिंक दिलेली आहे ही रिकरिंग मीटिंग आहे, म्हणजे रोज काही तुम्हाला लिंक पाठवायची आवश्यकता नाही. त्याच लिंकवरती तुम्ही प्रत्येकानं रोज क्लिक करायचं. बरोबर. म्हणजे रोज काही नवीन पुन्हा मेसेज टाका करण्याची आवश्यकता नाही. त्याच लिंकवरती आपल्याला